देव घरी यावा असं वाटत असेल, आपलं संसारात कल्याण व्हावं असं वाटत असेल, आपलं जीवन जगत असताना कुठेतरी समाधान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर अगोदर भाविक बना. मग महाराज हा भगवान परमात्मा नेमका कोणत्या भाविकाच्या घरी गेला, नेमका कोणत्या भाविकाच्या घरी सेवा केली, त्याच्याकरता एक उदाहरण सांगून जातो. गेली संत मुक्ताबाई आणि संत जनाबाई आणि नंतर संत बहिणाबाई. मला सांगायचे संत जनाबाईची भक्ती भगवान परमात्म्याला एवढी प्रिय झाली. का प्रिय झाली? लहान होत्या संत जनाबाई. संत जनाबाईचा जन्म गावे गंगाखेड. कुठं? गंगाखेड. संत जनाबाईची देवाला भक्ती का आवडली आणि देव त्या भाविकाच्या घरी का सेवा करतो याच्याकरता उदाहरण सांगतो. लहान होत्या जनाबाई. किती लहान होत्या? या पाला म्हणून बसल्या का पलीकडून? या पुढच्या हा त्या माग पोराल्या. आता त्या काय नाव होते असं? नाव काय तुझं? हा संध्या. केवढ्या होत्या जनाबाई? उदाहरण करता बर का. संध्या एवढ्या होत्या. कोण? जनाबाई. आणि जनाबाईच्या गावाहून संत नामदेव महाराजांची दिंडी आली. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. जनाबाई जनाबाईच्या गावाहून नामदेव महाराजांची दिंडी आली. दिंडीमध्ये भजन चालू होतो. ते भजन संत जनाबाईनं ऐकलं. जनाबाई जन्मत्यास भाविक होतात बर का. आणि जन्मतीस आवड होती. कोण कोण असतो? भगवान परमात्म्यानं एकदा आशीर्वाद दिला की माणूस कोणत्या जागेवर देईल सांगता येत नाही. सांगवाई आणि संत जनाबाईचे वडील त्या दिंडीत शिरले. धरमुक्काम धरकोस दिंडी पंढरपुरात गेली. वेळ कमी असतो कीर्तनात, लगेच माणूस पंढरपुरात जातो. ज्ञानोबाराच्या पालखी सोहळ्यामध्ये दिंडीत जाण्याकरता 22 दिवस लागतात. पण कीर्तनात सगळं पटपट करावं लागतं तुमच्यामुळं. आम्हाला काही गडबड नाही. दिंडी पंढरपुरात पोहोचली. आषाढी वारी झाली आणि भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं दर्शन संत जनाबाईला झालं. भगवान परमात्म्याचं स्वरूप संत जनाबाईनं पाहिलं आणि संत जनाबाईनं सांगितलं, बाबा आता मला गावाकडे यायचं नाही. आई नाही, बाप एकलाच आहे, गरीब आहे बाप, रोज कामाला जातो. आणि संत जनाबाई म्हणती मला पंढरपुरात राहायचं. संध्या एवढी संत जनाबाई. संध्या तू म्हणशील ना कारण झालंय. संध्या एवढी संत जनाबाई म्हणती मला पंढरपुरात राहायचं. कोणता बाप आहे हो जगाच्या पाठीवर असा इतक्या छोट्याशा मुलीला पंढरपुरात सोडल. पण एक वारकरी भेटले. म्हणले एक काम करा, तुमच्या जनाबाईला पंढरपुरात राहायचं ना, मग तुमच्या भागातलं एक घर येतं. कोणाचं? दामू शेट्टीचं, संत नामदेव महाराजांचं. खरंच सांगा, ज्या घरामध्ये पहिले 14 माणसं आहे, खायची वनवन आहे, राशन दुकानात नाव नाही, राशन भेटत नाही, ज्या घरात 14 माणसे तिथं जनाबाईला ठेवणं होतं. जमले? किती माणसं होती नामदेव महाराजांच्या घरात? 14 माणसं होते. पण 14ही माणसं नामदेव महाराजांच्या घरातली भगवान परमात्म्याचं चिंतन करत होते. आपल्या घरात 4च माणसे. किती? 4च. एक हरिपाठाला जातो तर एक तमाशाला जातो, एक चिकून येतो, एक सकाळी काकड्याला उठतो, एक म्हणतो काय लावली बनबन झोपगडीभर. किती माणसं आहे आपल्या घरात? 4च माणसे. नामदेव महाराजांच्या घरात किती माणसं होती? 14. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. त्या नामदेव महाराजांच्या घरी जनाबाईला ठेवलं. का जनाबाई पंढरपुरात राहिली? संत जनाबाईला फक्त भगवान परमात्म्याचं दर्शन रोज घ्यायचं होतं. भगवान परमात्म्याच्या सानिध्यात संत जनाबाईला राहायचं होतं. बाबाला सांगितलं, बाबा तुम्ही गावाकडे जा, मला आता पंढरपूर सोडून यायचं नाही. संत जनाबाईचा हात धरला. संत नामदेव महाराजांच्या घरी संत जनाबाईला नेऊन ठेवलं. सांगितलं, बाबा काही करा, माझ्या मुलीचा हट्ट आहे, हिला पंढरपुरात राहायचं. नामदेव महाराजांची आई पुढे आली. म्हणले, बाबा 14 माणसं आमच्या घरात आहे, 14 माणसाला लागल तितकं धान्य जात्यावर दळावं लागल तरी लठ होती. जनाबाई केवढी होती? संध्या तुझ्या एवढी. ऐकू राहिली तू कीर्तन? जनाबाई संध्या एवढी. आणि आई म्हणती नामदेव महाराजांची 14 माणसाला जितकं जेवायला लागतं, 14 माणसाला जितकं अन्न
खाण्याकरता लागतं तितकं रोज तुला जात्यावर दळावं लागल, यादी देत होती नामदेव महाराजांची आई. आणि संत जनाबाईच्या डोळ्यात पाणी येत होतं आणि प्रत्येक वाक्याला संत जनाबाई हाव म्हणत होती. ठीक आहे, करीन मी. झाडून काढावं लागन, ठीक आहे. पाणी भरावं लागन, ठीक आहे. का? फक्त देवासाठी घेऊन जोग अवघा भोग जियाला. फक्त भगवान परमात्म्याच्या सानिध्यात राहण्याकरता संत जनाबाईनं सगळ्या जगातल्या भोगाचा त्याग केला, सगळ्या सुखाचा त्याग केला. आणि नामदेव महाराजांच्या घरी प्रत्येक काम संत जनाबाई करायला लागली. धान्याची पाटी ओढत नाही, पण ओढत ओढत जात्यापर्यंत आणायची. तिला जात फिरवल्या जात नाही तरी ती जात फिरवायची. आणि संत जनाबाई सकाळी 4ला उठून जात्यावर दळायची, मुकट्यास दळत नव्हती. पंढरी माझे माहेर साजनी ओविया कांडणी गाऊ गीती. हे पूर्वीच्या काळातली जात्यावरले गाणी नाजी. आता गाणी वेगळी, आता हे गाणी राहिली नाही. आता गाणी वेगळी. तिरकी टोपी वाकड्या भांगावरी ग आणि आंबाची नजर शिंगड्या बोकड्यावरी. पूर्वीच्या काळात असे गाणे नव्हते. संत जनाबाई जात्यावर जाणं म्हणायची. पंढरी माझे माहेर साजनी ओविया कांडणी गाऊ गीती. किंवा मोठ्या हवशीने पतीनी केला, परी तो बोलत नाही मजला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. पूर्वीच्या काळातले गाणे संत जनाबाई दळण करायची. संत जनाबाई 14 माणसाला लागल तितकं स्नाना करता पाणी आणायची. जीवन जगत असताना भाविकाच्या घरी काय करतो देव पहा तुम्ही. योगी याच्या ध्यानाला जो देव येत नाही. त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन व्हावं म्हणून बऱ्याचशा साधूंनी तपश्चर्या केली, स्वतःला उलट टांगून घेतलं. आणि उलट टांगून घेतल्यावर जंगलातले पक्षी यायचे आणि साधूच्या अंगाचं मांस तोडायचे. तर ते साधू पक्षाला एकही शब्द बोलले नाही, उलट म्हणले ते कागा सबतन खाईयो चुन चुन खाईयो मांस, पण दो नैन छोड दियो प्रभू दर्शन कियास. काय म्हणायचे साधू? पक्ष्यांनो, कावळ्यांनो, गिधाडांनो सगळं मांस तोडून खा, पण जोपर्यंत आम्हाला प्रभू रामचंद्राचं दर्शन होत नाही तोपर्यंत आमच्या डोळ्याला धक्का लावू नका. कागा सबतन खाईयो चुन चुन खाईयो मांस, पण दो नैन छोड दियो प्रभू दर्शन की आस. संत जनाबाईला आस होती देवाची. संत जनाबाईला कुठलंच काम होत नाही, पण प्रत्येक कामाला माझा भगवान परमात्मा विटवून यायचा. सांगू तुम्हाला, भाविकाच्या घरी देवानं काय काम केलं? संत जनाबाईंना जात्यावर दळण दळावं आणि ती ओवी म्हणत असताना जगाचा मालक भगवान परमात्म्याला विटेवून खाली यावं आणि संत जनाबाईला दळू लागावं. एक काम सांगतो तुम्हाला, संत जनाबाईंना सगळं घर झाडून काढावं आणि भगवान परमात्म्याना त्याला आपण काय म्हणतो ना, झाडून काढल्यावर काय जमा होतं? कचरा केर झाड लोट करी जनी केर भरे चक्र पाणी. का? फक्त भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती. एवढंच नाही, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या की अनाथ मुलगी संत जनाबाईचं कोण डोकं विसरणार आहे? कोण संत जनाबाईला नाव घालणारे? भगवान परमात्म्यानं पाणी तापवावं. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाले पाणी, तुळशीच्या वनी जना उकलत वेणी. हाती घेऊनी आलोनी डोही चोळे चक्र पाणी, तुळशीच्या वनी जना
उकलत वेणी. कशा करता? फक्त भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती जनी सांगी सर्व लोका नाहू घाली माझा सखा. भगवान परमात्म्याला संत जनाबाईची भक्ती आवडली, अर्थात संत जनाबाई भाविक ठरली आणि भगवान परमात्म्यानं तिच्या घरी सेवा केली. एवढं